जय शिवराय मित्रांनो केसीसी अर्थात किसान क्रेडिट कार्ड मित्रांनो राज्य शासनाच्या माध्यमातून पशु केसीसीच्या संदर्भात एक अतिशय महत्त्वाचा असा निर्णय घेतलेला आहे। याच्याच बद्दलची माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। मित्रांनो राज्यात पशुसंवर्धन व्यवसायाला कृषी समकक्ष दर्जा लागू करण्यात आलेला आहे। याच्या संदर्भातील शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे। त्याच्यामुळे कृषी व्यवसायासाठी असलेले सर्व लाभ हे पशु व्यवसायाला देण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे आणि याच्याच अंतर्गत एक महत्त्वाचा असा निर्णय 11 फेब्रुवारी 2026 रोजी घेण्यात आलेला आहे। पशुसंवर्धन व्यवसायाला कृषी समकक्ष दर्जा लागू केल्यामुळे पशुपालकांना खेळत्या भांडवलावरील व्याज दरामध्ये 4% सवलत देण्याबाबत मित्रांनो याच्यामध्ये आपण पाहू शकता पशु व्यवसायात कृषी समकक्ष दर्जा देण्यात आल्यामुळे किसान क्रेडिट कार्ड धारक जे शेतकरी असतील अशा शेतकऱ्यांना राष्ट्रीयकृत बँका, खाजगी बँका, ग्रामीण बँका, राज्य सहकारी बँका व जिल्हा सहकारी बँका यांच्या मार्फत जे काही अल्पमुदतीचं कर्ज दिलं जात आहे या कर्जावरती 4% व्याजदर सवलत देण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे। अर्थात पशु केसीसी वरती घेतली गेलेली जी काही अल्प मुदतीची कर्ज असतील या कर्जांवरती आता 4% व्याजमाफी दिली जाणार आहे। याच्यामध्ये प्रकल्पधारकांना केंद्र, राज्य शासन, जिल्हा परिषदेच्या कोणत्याही अनुदान योजनेचा लाभ घेतलेला नसावा। पशुपालक प्रकल्पामधील सर्व पशुधनाची NDLM अर्थात भारत पशुधन पोर्टलवरती नोंदणी केलेली आवश्यक आहे। व्याज परतावा पुढील प्रमाणे कमाल पशुधन संख्या असलेल्या पशुपालकांना मिळणार आहे। 25,000 मांसल कुक्कुट पक्षी किंवा 50,000 किंवा त्यापेक्षा कमी अंडी उत्पादक कुक्कुट पक्षी, 45,000 किंवा त्यापेक्षा कमी क्षमतेचे हॅचरी युनिट, 100 किंवा त्यापेक्षा कमी दुधाळ जनावरांचा गोटा, 500 किंवा त्यापेक्षा कमी शेळी मेंढी गोटा, 200 किंवा त्यापेक्षा कमी वराह पालन अशा प्रकारचे जे काही पशुपालक असतील यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे। पशुपालकांनी केलेल्या कर्जाची परतफेड कर्ज उचल केल्याच्या तारखेपासून 1 वर्षाच्या आत संपूर्ण कर्ज परतफेड करणं आवश्यक राहील। अर्थात जे रेग्युलर केसीसी धारक असतील अशा पशु केसीसी धारकांना या व्याज सवलत योजनेचा लाभ मिळणार आहे। याचप्रमाणे 4% व्याजदर सवलत योजनेची अंमलबजावणी करताना येणाऱ्या अडचणी सोडवण्याकरता जिल्हा उपनिबंधक, सहाय्यक निबंधक यांच्याशी समन्वय साधून जिल्ह्यातील पशुपालकांना अल्पमुदतीचे कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी उपायुक्त पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय संबंधित जिल्हा हे समन्वय म्हणून काम पाहणार आहेत। अर्थात या योजनेच्या अंतर्गत जे काही पशु केसीसी असतील त्यांना या सवलतीचा लाभ दिला जाणार आहे। या योजनेचा लाभ हा शासन निर्णय निर्गमित झाल्याच्या दिनांकापासून अर्थात 11 फेब्रुवारी 2026 पासून घेण्यात येणाऱ्या कर्जांना लागू असणार आहे। अर्थात 11 फेब्रुवारी 2026 पासून पशु केसीसी वरती घेतली जाणारी कर्ज ही या व्याज सवलत योजनेला लागू असणार आहेत। तर मित्रांनो अशा प्रकारे पशु केसीसीच्या संदर्भात हा एक अतिशय महत्त्वाचा आणि दिलासादायक असा निर्णय घेण्यात आलेला आहे। हा GR आपण maharashtra.gov.in या संकेतस्थळावरती पाहू शकता। याची लिंक आपल्याला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल। धन्यवाद।